हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण कांद्याची पात बनवलेली आहे। बघा किती छान झालेली आपली ही कांद्याची पात। आपण ही कांद्याची पात कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, येथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये टाकूया तेल। तेल छान गरम होऊन द्यायचे। तेलामध्ये टाकूया मोहरी, जिरे, मिक्सरमध्ये वाटून घेतलेले भाजून घेतलेले शेंगदाणे व मिरच्या। आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात टाकायची आहे। बघा, कांद्याची पात एकदम हिरवीगार आहे, तुम्ही बघू शकता। कांद्याची पात आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कांद्याची पात। आता आपण त्यामध्ये टाकूया मीठ, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ही कांद्याची पात आता कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। बघा, आपली कांद्याची पात आता छान झालेली आहे। आता गॅस बंद करूया। बघा, किती छान झालेली आपली कांद्याची पात। बघा, आपली कांद्याची पात आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे। बघा, किती छान झालेली आपली ही कांद्याची पात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।